हरिओम. आज बुधवार 14 मे 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की विषयाची व लौकिकाची आस सोडावी. ऐकूया त्यांचे विचार. आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचणा आमचीच. आवडच मुळे आपण विषयांची आणि लौकिकाची ठेवतो ना. साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायको मुलांना बाजूला सारून कामावर जातो ना. मग साधण्याच्या वेळी बायका मुलं आड येतात हे कारण का सांगावं. बायको किंवा पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात असं आजवर अनेक संतांनी सांगितलं. मग या निर्माण तरी केल्या का कोडी असं विचारतील. त्याला उत्तर म्हणजे काड्याच्या पेटीने सवय पेटवता येतो आणि घरही जाळता येतं. त्याचा जसा आपण उपयोग करावा ना तसं तो होतो. खरं म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही. एक जण मला म्हणाला की मला प्रपंच टाकावासा वाटतो. मी त्याला म्हटलं नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसं येईल. वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झालं. चांगलं कर्म आड येत नाही असं थोडंच आहे. वाईट कर्म कोणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते. पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो. मागील जन्मी पाप केलं होतं म्हणून या जन्मी हे भोगतो असं आपण म्हणतो. आणि आता चांगली कर्मे करतो म्हणून पुढचा जन्मी सुख लागेल असं म्हणतो. म्हणजे जन्म मरणाच्या फेरातून सुटण्याऐवजी त्याच्यातच गुंडाळले जाण्यासारखे ना. दुष्कर्मामुळे पश्चाताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल. परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठं नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही. राजा सुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो. भगवंताने उद्धवालाही सत्समागम कर म्हणून सांगावं याहून अधिक काय पाहिजे. कडू कारलं खाल्लं तर कडूपणाचीच प्रचिती येते. मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसं होईल. प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करीन असं म्हणू नये. विषयासाठी आपण मर काम करतो आणि तेवढं करूनही सुख लाभत नाही. मग भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणं किती वेडेपणाचे. लग्नाआधी मुलीला 10-5 जणांना दाखवली तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही, त्याचप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावलं. म्हणजे मग विषयांचं प्रेम कुठं आलं. भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने. एक प्रपंचाचं स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.